आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. पुण्यात देशातील पहिले फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू झाले असून पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे करण्यात आलाय. डॉक्टर हनुमंत शेळके आणि डॉक्टर स्वाती शेळके या दाम्पत्यानं युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून 2030 पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचं ध्येय समोर ठेवून हे फिरतं रुग्णालय सुरू केले. ग्रामीण भागात श्वानदंशामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका आणि त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी हा फिरता दवाखाना सुरू केल्याचं सांगण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवल्यानं राज्यातील मूर्तिकार आणि हजारो गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळालाय. मात्र मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. राज्य सरकारनं 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर सखोल माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 15 जून हा दिवस देशात राष्ट्रीय सर्जन दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त नॅशनल सर्जन्स वीक साजरा होत असून नाशिकमध्ये वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. पहिल्यांदाच शल्यचिकित्सकांच्या संघटनेनं अशा वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं. यात 100 डॉक्टर्स आणि 100 पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. या सप्ताहाअंतर्गत रक्तदान शिबिर, पोटविकार मोफत तपासणी आणि शल्यचिकित्सक प्रत्येकी 1 शस्त्रक्रिया मोफत करणार आहेत. लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं कल्पना चावला स्पेस अकादमी सुरू करण्यात आली आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशानं या स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून या अकादमीसाठी अत्यंत काटेकोरपणे विद्यार्थ्यांची निवड करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे भार्गव यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 15वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष धनाजी गुरव आणि जालेंदर गिगे यांनी दिली आहे. सातारा येथे यापूर्वी 4थे विद्रोही साहित्य संमेलन 2002 मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबा आढाव त्या साहित्य सांस्कृतिक संमेलनाचे अध्यक्ष होते. आता 22 वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येते. जगात आंब्याच्या सुमारे 1,500हून अधिक जाती असून त्या एकाच ठिकाणी पाहण्यास आणि अभ्यासासाठी मँगो बँक संकल्पना पुढे आली आहे. आदिवासी तरुणांच्या पुढाकारानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे ही मँगो बँक साकारली जाते. आतापर्यंत या बँकेत आंब्याच्या 45हून अधिक जातींची एकत्रित लागवड करण्यात आली असून वर्षभरात आणखी 100 जातींची लागवड करण्यात येणार आहे. इस्रायली पद्धतीने फळबाग फुलवण्याच्या तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करण्यात आला असल्याची माहिती येथील शेतकरी वाघेरे यांनी सांगितली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य समस्या सोडवण्याबाबत पुण्यात ज्येष्ठांच्या राज्यस्तरीय महामेळावा पार पडणार आहे. ज्येष्ठांच्या संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर प्रश्न मांडण्यासाठी मांडके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्तीय ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जूनला सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे हा महामेळावा होणार आहे. पुण्यातील ज्येष्ठांच्या समस्यांबाबत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांचा अभ्यास करण्यात आलाय. त्याची मांडणी या महामेळाव्यात करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराला 30,000 कोटी रुपये किमतींची क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम मिळणार आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते संरक्षण मंत्रालय देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनातीसाठी या मिसाईल सिस्टीमच्या 3 रेजिमेंट खरेदी करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात येत असून या रेजिमेंट पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात केल्या जातील. अधिकाऱ्यांच्या मते या प्रणालीमध्ये कमी वेळात हलणाऱ्या लक्ष्यांना शोधण्याची, ट्रॅक करण्याची आणि गोळीबार करण्याची क्षमता आहे.
या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट.